मुख्यमंत्र्यांचे आनंद दिघेबाबत मोठे वक्तव्य. रुग्णालयात असताना पद सोडायला सांगितल्याने दिघे बेचैन होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना आनंद दिघेंना मातोश्रीने मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची लोकप्रियता सलत होती. यामुळेच त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान आणि डाव होता आणि रुग्णालयात असताना त्यांना तसा निरोपही आला होता. त्यामुळे दिघे बेचैन होते असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये बोलताना केला आहे. तसेच धर्मवीर चित्रपटात आधी काही गोष्टी खऱ्या दाखवल्या नव्हत्या, परंतु आता पुढच्या भागात सगळे खरे दाखवणार असंही ते म्हणाले. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोमवार टिपटॉप प्लाझा येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आनंद दिघेंना मातोश्रीने मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. ठाणे आणि पालघर जिल्हा हा एकच होता. त्याचे नेतृत्व आनंद दिघे हे करत होते. त्यांना मातोश्रीने पद आणि जिल्हा सोडायला सांगितले होते, परंतु दिघे यांनी पद आणि जिल्हा सोडला तर आपल्यासोबत एकही माणूस राहणार नाही असं अनेकांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मला काही लोक विचारतात काय नरेश म्हस्के आणि राजन विचारे कुणाला निवडून येत होता. अरे हे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत होते बिना पैशाचे. पैसे पण देत नव्हता, वडापाव पण पैसे आपण घेतच नाही. आणि या ठाण्यात दिघे साहेबांचं नाव न घेता आपल्याला पुढे जाता येत नाही. नरेश म्हस्केंनी सांगितलं खरं म्हणजे मगाशी की काय ते उत्सव आपल्या पुढे नाही ना, नवीन उत्सव काही देवीचा उत्सव, गोविंदा उत्सव आणि काय आहे की सर्व परीक्षा. अरे डुप्लिकेट काम करून असली होता येते का? नाही होत आहे. आणि म्हणून राजनचा सीझन आता संपला आणि नरेशचा विजय होणार चांगला. पण नरेश म्हस्के तुम्ही मगाशी म्हणाला मी जसं आहे तसंच राहतो, तसं नाही, तुम्हाला बदलायला लागेल. सच्चा उत्तर कळते केळकर साहेबांची मागणी. ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी होऊन जातात, पक्षासाठी बोलतात ते, कधी कधी काही झालेले असतील. माणूस आहे शेवटी. पण आता खासदार झाल्यानंतर हे सगळं आपल्याला बदलायचं. नगरसेवक, महापालिका, आमदार यांच्या कुठल्याही कामामध्ये आडकाठी आणायची नाही. मला आता महापालिका नाही, तुम्हाला लोकसभा संसद भवन काळजी करू नका, मी तर इथंच आहे. खरं म्हणजे सिनेमा पण केळकर साहेब काढून देत नव्हते दिघे साहेबांना. मला काय एवढा उशीर लागला की त्यांना ते पटत नव्हतं. मग बाळासाहेबांचा सिनेमा काढल्यानंतर मी हा काढला. त्यात पण अर्धवट उठून गेले माहिती आहे ना, पिक्चर सिनेमा सोडून गेले. आता खरा सगळा जो सिनेमा आहे तो आता पार्ट 2 मध्ये पूर्ण. त्यामुळे सगळ्यांना धाकधूक आहे, काय दाखवणार, काय मी काय खोटं नाही दाखवणार, सगळं खरं खरं दाखवणार. दिवस कोणाला भेटले नव्हते. एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या मागे कोण आहे? दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धव दिंगला, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे कसं आहे कसं, त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं. ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे. मला त्यांची प्रॉपर्टी फकीर माणूस सगळं वाटणारा दोन्ही हाताने त्या शाखेमध्ये राहणार ना, त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही. मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो, परंतु शेवटी नाईलाज काम करावं लागलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की दिघे साहेब हा ठाणे जिल्हा आहे आपला, आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला वाटत होतं की ठाणे आपल्याला मिळणार नाही, पण मी वरिष्ठ पातळीवर सांगितलं ठाणे ह्याच्याबद्दल आमचं इमोशन आहे, आनंद दिघे साहेबांची संवेदना आहे.
एक मतदारसंघ महत्वाचा नाहीये. बीजेपी आणि शिवसेना एकच आहे. मी जेव्हा हा कार्यक्रम केला, मोठा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तुमच्या वरिष्ठांना सांगितलं मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण, खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्या हातात दिला. म्हणून मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना खूप धन्यवाद देतो की ते ताकदीने मागे उभे राहिले. नड्डाजींना ताकदीने, देवेंद्रजी माझ्या सोबतच होते. कुठल्याही पदासाठी मी गेलो नाही. तुम्हाला मी सांगतो, गुवाहाटीला असताना मला अनेक लोकांचे फोन आले, परत या मुख्यमंत्री बना. मी नावं सांगत नाही, योग्य वेळी नावही मी सांगेन. परत या मुख्यमंत्री बनवतो, यांना उतरवतो. मला ते बनायलाच नाही आलो मी इकडे. माझा उद्देश वेगळा आहे. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत आहे, शिवसेना संपती आहे, आमदारांचं खच्चीकरण होत आहे. आमदार उद्या कसे जाणार मतदारसंघात, काय तोंड घेऊन जाणार, काय प्रचार करणार, कुठलं काम केलं म्हणून सांगणार. विकास निधी आहे, प्रकल्पाला निधी आहे, कशाला निधी आहे, 4 अधिकारी आपले आहे, काही नाही. मग कसं करणार आपण? आणि मग मी तो निर्णय घेतला. आणि मग तो निर्णय घेतला, तो लोकांना पटला. पण 2 वर्षात आम्ही काम केलं, डेव्हलपमेंट, विकास केला. आणि या विकासाच्या मुद्द्यावर आज आपण निवडणूक लढवतोय. आणि म्हणून खरं म्हणजे किती शिव्या देतात. रोज सकाळी उठले की तो भोंगा वाजतो आणि दुपारी दुसरा भोंगा वाजतो. तुम्ही आम्हाला गद्दार किंवा मेंदे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला. 2019ला खरी बेमानी आणि विश्वासघात केला त्या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर, बीजेपी बरोबर, भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं. का? मुख्यमंत्री बनायचं म्हणून. तुम्ही त्यावेळेस जसे निकाल आले, त्या निकाल आल्याबरोबर तुमचं स्टेटमेंट काय होतं? आम्हाला सर्व 2 दरवाजे मोकळे आहेत. कशासाठी? म्हणजे तुम्ही सगळं प्री प्लॅन ठरवलं. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं केन कशाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यासाठी खूप काम केलं, तुमचं प्रत्येक काम केलं, तुमचा शब्द पडू दिला नाही. पण 50 फोन त्यांनी केले, एकही फोन यांनी उचलला नाही. एकही फोन यांनी उचलला नाही. एवढे कृतज्ञ कोण असू शकतात? आणि म्हणून मग मी सांगितलं त्यांना काय करायचंय. बोले काय नाही, आम्हाला हे फसवणार बीजेपी, आम्हाला 2.5 वर्ष कमिटमेंट दिले ते पाहिजे. आणि मग त्याचा संपूर्ण इतिहास तुम्हाला माहित आहे. कुठली कमिटमेंट नाही. अमित भाई मला स्वतः बोलले, मी कुठल्याही बंद दरवाजाच्या आड काम करत नाही, मला सगळं उघडं असतं. फक्त त्यांना पैसे पाहिजे. तुम्हाला हे मी सांगतो, त्यांना ना धनुष्यबाण पाहिजे, ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे, त्यांना संपत्ती पाहिजे. बाळासाहेबांनी जे करू नका ते म्हटलं त्यांनी मुद्दाम केलं. आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे. आपल्या महाशिवसेनेच्या शिवसेनेला आपल्याला शिवसेना भेटल्यानंतर तुमच्या शिवसैनिकांच्या खात्यातले 50 कोटी रुपये विड्रॉ करून त्यांनी घेतले. हे पाहिजे त्यांना. मी म्हणाल देऊ नका, आपल्याला ते आपल्या बाळासाहेबांचे विचार हीच आपली संपत्ती, हेच आपलं ऐश्वर्य.